तर अधिपती म्हणे एका क्षणात तयार झाला आणि मला म्हणाली तुम्ही बी तसंच लगेच तयार झाला सा, म्हणून बापलेक सारखा आहे सा. मला इतकं छान वाटले ना अक्षरा, मला इतका आनंद झालाय. अधिपतीला पण आनंद झाला असणार आहे. आता त्याने भुवनेश्वरी समोर तो किती दाखवला असेल हे मला माहिती नाही, पण काही असो अक्षरा, त्या बाईने तुझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्या हे खूप छान झालंय. बाबा मागण्या मान्य तरी केल्यात, पण तुम्हाला माहितीये त्यांचा निर्णय कधीही बदलू शकतो. जोपर्यंत ते लिहून देत नाहीत ना आपल्याला तोपर्यंत काही खरं नाही. आता नाही बदलणार ती अक्षरा, कारण आता तिला गरज आहे ना. आता नाही बदलणार ती, बघतो. एव्हाना तिने वकिलाला फोन सुद्धा केला असेल, वकील कामाला लागले असतील, एका रात्रीत आता पटापट सगळं तयार होऊन येईल की नाही बघ आपल्याकडे. तसं झालं तर फार उत्तम होईल बाबा, खरंच. पण अक्षरा, तू तोंडी बोलण्यापेक्षा सगळे लेखी लिहून घेतेस हे खूप छान आहे. पण बाबा थँक्यू, तुम्ही खूप मदत केली. म्हणजे तुम्ही डिरेक्टली मदत केली आणि अधिपतींनी इनडायरेक्टली मदत केली. हो, ते करणारच तो, कारण तुझ्या अतिशय प्रेमात आहे ना तो. तुझ्या प्रेमात किती बदललाय तो. त्याला भुवनेश्वरीच्या सानिध्यात राहून सुद्धा शिक्षणाचं महत्व पटले शेवटी. फक्त हे थोडं आधी झालं असतं ना तर त्याचं शिक्षण अर्धवट राहिलं नसतं. बाबा ते शिकू नाही शकले, पण त्यांना शिकायची खूप इच्छा आहे. तुम्ही बघा आता आता त्यांचं शिक्षण मी पुन्हा सुरू करेन आणि ते ग्रॅज्युएट झाल्याशिवाय मी थांबणार नाही आता. थँक्यू अक्षरा. बाळा, तुला माहितीये मी इतकी वर्ष या घरात जे काही सहन केलंय ना त्याचं फळ म्हणून देवाने मला तुझ्यासारखी सून दिली आहे. आमचं नशीब आहे, तुझ्यासारखी सून मला मिळाली, अधिपतीला तुझ्यासारखी बायको मिळाली. असा लवकर घरी परत ये बाळा, बस. आता मॅडमचा सहीचा कागद माझ्याकडे आला ना की मी लगेच घरी आले म्हणून समजा. फक्त त्यांच्या कागदपत्रांची वाट बघते आता मी. हा अक्षरा, लवकरच भुवनेश्वरी तुझ्याकडे कागदपत्र पाठवेल, पण सगळं एकदा नीट चेक करून घ्या बाळा. हो, मी त्यांना तसं सांगितलं. पण बाबा हे बघा, मी त्यांना म्हटलंय की तुमचा ड्राफ्ट तयार झाला की मला पाठवा, मी तो चेक करेन. त्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर मी करेन, आणि एकदा सगळं फायनल झालं ना बाबा की मगच आपण निर्णय घेऊ. हे सगळं खूप छान केलंयस तू अक्षरा. आता देवीकडे एवढीच प्रार्थना करूया की आता सकाळी सकाळी फायनल ड्राफ्ट आपल्या हाती होते. ओके बा.